एवढं टेन्शन घ्यायची गोष्ट नाही, पण मी तुम्हाला जे आज सॉल्युशन देणार आहे मित्रांनो, 100% तुमची झोप उडेल. फक्त हे फॉलो करा, शेवटपर्यंत बघा आणि या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे रात्रीची झोप. सुरुवात करू रात्रीपासून. रात्री झोप. रात्री तुम्ही लवकरात लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. रात्री झोपल्यावर तुम्ही जर रात्री झोपायला तुम्हाला उशीर झाला तर दुसरा दिवस तुमचा वाईट गेला म्हणजे समजा. दुसरा दिवस तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी राहणार नाही, कारण तुमची बॉडी रिकवर झाली तर तुमचा ब्रेन शार्प होईल, आणि ब्रेन चांगला असेल तर मग तुम्ही वाचन करू शकता. त्यामुळे बॉडी रिकवर झाली पाहिजे, मेंदू रिकवर झाला पाहिजे. मेंदू आपला कंटिन्यू चालू असतो, विचार करणं, हे करणं, काही गोष्टी ऑब्झर्व करणं, रीडिंग करणं. त्यामुळे मेंदूला रेस्ट मिळायला पाहिजे, म्हणून रात्री लवकर झोपा. हा एक नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो. त्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्ही सगळ्यात आधी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यावर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये मॉर्फिन नावाचं केमिकल रिलीज होतं. त्यामुळे आपल्याला एकदम फ्रेश वाटतं, आपल्याला उत्साह वाटतो, आपला कॉन्फिडन्स वाटतं. त्यामुळे मित्रांनो एक्सरसाइज 30 मिनटं का असं ना, 20, 25, 30 मिनटं तेवढं जेवढं तुम्हाला जमेल तेवढं एक्सरसाइज नक्की करा. 2 नंबरचा पॉईंट. 3 नंबरचा पॉईंट आहे, मला झोप येत होती, मी पण वाचन करत होतो, तर मी आता कॉफी घेतली. कॉफी मित्रांनो, कॉफी तुम्ही घेऊ शकता, चहा नका घेऊ. कॉफी खूप चांगली आहे. कॉफीमध्ये कॅफेन नावाचं जे रसायन आहे ते तुम्हाला खूप उपयुक्त ठरतं, ब्रेनला पण आणि तुमच्या बॉडीला पण, तुमच्या फॅट लॉसला पण ते मदत करतं. त्यामुळे कॉफी तुम्ही घेऊ शकता. काय करायचं, तुम्ही लायब्ररीला असाल, तुम्हाला कॉफी बनवायला वेळ नसेल, काही नाही, थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धी पुडी कॉफीचे टाकायचे, मिक्स करून प्यायचं. गरम पाणी, थंड पाणी असं काहीच नाही, त्याला कुठलं लॉजिकच नाही, फक्त पिऊन घ्या. त्यामधला पदार्थ कॅफेन महत्त्वाचा आहे, बाकी काही नाही. पण जास्त याचा आहारी जाऊ नका, कमीत कमी घ्या, नाहीतर रात्री तुम्हाला झोप येणार नाही. आणि कॅफेन हे सकाळी दुपारी तुम्ही ॲड करा. संध्याकाळी जर 4 नंतर तुम्ही घेतलं तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही, मग सगळा प्लॅन तुमचा गेला. त्यामुळे कॉफी घ्या. कॉफी हा आपला 3 नंबरचा पॉईंट आहे, बरोबर. त्यानंतर आहे आपलं सात्विक भोजन. जेवण तर खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेवण आहे तर जीवन आहे. तुम्ही वडापाव खाताय, कचोरी खाताय, मिसळ खाताय, दाबून खाताय, 10 पाव, 5 चपात्या, भात, नाही नाही नाही. अभ्यास करताना तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या आधी तुम्ही जेवण करू शकता दाबून, पण नाश्ता केल्यावर थोडं ब्रेक घ्या. जेवण थोडंसं, 1 चपाती, थोडा भात, एवढंच खा. जेवण जास्त करू नका. जेवण जास्त केलं तर तुम्हाला झोप येणार आहे. त्यामुळे जेवण सात्विक करा. जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ खाऊ नका. लाईट जेवण करा. नाश्ता लाईट करा, जेवण लाईट करा. या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. जेवणात पण तुमचं प्रॉपर असलं पाहिजे. भात खूप कमी घ्या. संध्याकाळी तुम्ही भात खाल्ला काही प्रॉब्लेम नाही, पण दुपारच्या जेवणात भात टाळला तरी चालेल, पण जर त्याला भाताशिवाय होतच नाही मध्ये नाही, खूप कमी भात खावा आणि जेवण खूप लाईट ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो गाणी. मोबाईलचं तुम्ही या गोष्टी तर मी फॉलो केल्या नव्हत्या, गाणी वगैरे, पण तुम्ही गाणी ऐकू शकतात, पण तुमच्यावर कंट्रोल पाहिजे. नाहीतर तुम्ही एक गाणं ऐकायला गेला आणि तुम्ही डायरेक्ट 1 तास ऐकत बसला, असं नका करू. 5 मिनटं 10 मिनटं ब्रेक घेतला, 1-2 गाणी चांगली ऐकी, बस झालं, सफिशियंट आहे. 5-10 मिनटं तुम्ही मोबाईल यूज करू शकता, पण जास्त नाही. गाणं झालं. त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो वामकुक्षी. वामकुक्षी घेण्यासाठी नाही तर तुम्ही जाड बेडवर बिलकुल जायचं नाही. वामकुक्षी तुम्ही कुठे घ्यायची माहिती आहे का, जिथं तुम्ही स्टडी टेबलवर अभ्यास करता त्या ठिकाणी 20 मिनटं, 25 मिनटं, 30 मिनटं डोकं टेकायचे स्टडी टेबलवर, बस झालं. अलाराम लावायचा आहे, 30 मिनटानंतर उठून परत स्टडीला तुम्ही सुरुवात करा. एकदम तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही वामकुक्षी घेतली पाहिजे. जर तुम्हाला जर जमत असेल, खूप जास्त झोप येत असेल तर 20-25 मिनटं डोकं टेकून द्यायचं आहे. लायब्ररीमध्ये, रूमवर नाही जायचं. रूमवर गेला तर तुमचे 3-4 तास गेले. आणि दुपारी झोप जास्त करून आपल्याला दुपारी येते, तर दुपारी काय करायचं माहिती का, तुमचा आवडता विषय घ्यायचा आहे. कोणाला गणित आवडेल, कोणाला मराठी व्याकरण आवडेल, कोणाला इतिहास आवडेल, कोणाला भूगोल आवडेल. जो तुमचा आवडता विषय आहे तो दुपारी कव्हर करा तुम्ही. झोप जर येत असेल तर, तो विषय कव्हर करा, किंवा प्रश्न सोडवा. प्रश्न सोडल्यावर काय आपला मेंदू थोडा ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे प्रश्न सोडवा, किंवा तुमचा जो आवडता विषय आहे तो विषय तुम्ही दुपारी करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला झोप येते त्यावेळेस. त्यानंतर आहे प्री वर्कआउट. तुम्ही जर कॉफी ॲड करत असाल तर प्री वर्कआउट ॲड करू नका. जर तुम्ही फिजिकल करत असाल तर, आर्मी भरती असो, पोलीस भरती असो, PSIचं फिजिकल असो, किंवा स्टाफ सिलेक्शन, कुठलंही फिजिकल तुम्ही करताय, सकाळी वर्कआउटला जाताना प्री वर्कआउट जर तुम्ही घेतलं, तुम्हाला दुपारी झोप येणारच नाही, कारण त्यामध्ये कॅफेन खूप जास्त असतं. ते जर तुम्ही घेत असाल तर त्यानंतर प्री वर्कआउट बिलकुल घेऊ नका. प्री वर्कआउट जर सकाळी घेत असाल तर दुपारी कॉफी घ्यायची गरज नाही मित्रांनो, कारण तुम्ही सकाळी प्री वर्कआउट घेतलं, तुम्हाला दुपारी झोपच येणार नाही.
तर हे आपले एवढे पॉईंट होते. एवढे पॉईंट तुम्ही फॉलो करा, 100% तुम्हाला झोप येणार नाही. नक्की फॉलो करा, तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मी तुम्हाला चांगले चांगले टॉपिक घेऊन येत राहील. आणि जे पण टॉपिक असतील ते अनुभवाचे असतील, मी जे फॉलो केले त्या गोष्टी असतील. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.